वरही संघाचा फलंदाज दिनेश स्ट्राईकवर आणि संदेश नॉन स्ट्राईकवर. गोलंदाज आला, गोलंदाज मार्कवर दुर्गेश. दुर्गेश आला, गोलंदाज मार्कवून मॅनेट बॉलचं पहिलं षटक. स्ट्राईकवर दिनेश. स्वर्गीय भास्कर 11 संघाचा फलंदाज स्ट्राईकवर, गोलंदाज दुर्गेश. पहिला चेंडू मात्र हलक्या हाताने मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर सिंगलच्या सहाय्याने मात्र होते संघाची सुरुवात. हो, हा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये दूर वरून क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला होता, परंतु चेंडूचा वन बॉम्ब सीमारेच्या बाहेर. 4 धावांसाठी धावा मिळतील 4. धावफलक जाऊन पोहोचेल 5 या अंकावर. या दुर्गेशच्या गोलंदाजीवर देखील पाहायला मिळाली. हा चेंडूचा विचार केला तर हा चेंडूवर निर्धावाला. पहिला चेंडूवर जरूर सिंगल आली होती, त्यानंतर मोठा फटका झेल होण्याची संधी होती, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडू कॅरी करता आला नाही. या चेंडू सरळ सीमारेच्या बाहेर निघून गेला 4 धावांसाठी. हा चेंडू देखील खेळून काढला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आला चेंडू खाली. चेंडूला उचलफेक केली जाईल, त्या दरम्यान देखील होईल सिंगल कंप्लीट. सहा धाबात आपल खबर लागला जाता येतं. गोलंदाज सज्ज, गोलंदाज मार्कवर दुर्गेश. टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतला आणि या ठिकाणी डायरेक्ट हिट मारण्याचा देखील प्रयत्न केला होता, परंतु या ठिकाणी पॅकेज देखील चांगला आला. पॅकर जरा त्या ठिकाणी नसताना तर मात्र हा चेंडू सीमा लकत गेला असता, यामध्ये मात्र शंका नव्हती, कारण डायरेक्ट हिट मारण्याचा देखील प्रयत्न केला होता. हा चेंडू देखील धावचित होण्याची संधी. या ठिकाणी पहिली धाव होती कंप्लीट. धावफलक जाऊन पोहोचली 3 8 या अंकावर. चांगलं षटक हाताळलं दुर्गेशनं. पहिलं षटक मॅग्नेटिक बॉलचं 8 धाव्यांचं. आपला हातून गोलंदाजी. गोलंदाज झाला, गोलंदाज मार्कवर सोनो. या ठिकाणी घडलं काय, पंचांचा स्पिंगर हा पागाच्याकडे. फलंदाज होते बाद L4च्या माध्यमातून. आता पहिला धक्का लागेल स्वर्गीय भास्कर 11 वरही संघाला. बॅक टू द गाऊट संदेश.
नवीन फलंदाज दीपक आलाय. जरूर पहिलं षटक हाताळलं दुर्गेशने आपलातून. हे षटक हाताळलं त्यानंतर जबाबदारी दिली सोनूवर आणि सोनूने देखील पहिल्याच चेंडूवर मात्र संदेश या फलंदाजाला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. हो, या ठिकाणी पंचाने गोलंदाजाला दंड घोषित केला. या ठिकाणी नो चेंडू आहे. 1+1 अशा 2 धावा आपली खबर ऍड केल्या जातील. धावांचा धावफलक जाऊन पोहोचलं 1 बाद 10 अंकावर. येणारा चेंडू उघड्या डोळे पाहणे चेंडू आहे प्री हिट. मोठा फटका खेळण्याचा ची संधी होती, फ्रीडची चान्स होती, संधी होती, परंतु या ठिकाणी हा चेंडू आलाय निर्धाव. फ्रीडचा चेंडू आलाय निर्धाव. कारण सोनूला देखील ठाऊक आहे की आपण खराब लाईनची चेंडू हाताळलं आणि त्यानंतर हा बोनस स्वरूपाचा हा चेंडू पुन्हा उडवला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चुकाव होणार नाहीये. पकडला जातो झेल आणि संपुष्टात आलाय. दिनेशचा खेळ. बॅक टू द ग्राउंड दिनेश. हो हो, या ठिकाणी ते गोलंदाज बाद ना. या ठिकाणी गोलंदाज होतोय बाद. 2 चेंडू मात्र विमरचे फेकले. फक्त या ठिकाणी गरज नव्हती. चांगला खेळाडू होता, चांगला गोलंदाज होता, परंतु या गोलंदाजीवर वेग जास्त असल्यामुळे मात्र रनअप देखील खूप होतं आणि सोनूला मात्र या सामन्यामध्ये मात्र गोलंदाजी करता येणार नाहीये. जर विचार केला तर काही चेंडू उर्वरित होते, नियंत्रण ठेवायचं होतं, परंतु गती खूप पाहायला मिळाली. या ठिकाणी पाहायला गेला दुसरा सोनू आलाय गोलंदाज मार्कवर. सोनू वाघे आलाय गोलंदाज मार्कवर. कार्पेटच्या साने चेंडू खेळला गेलाय. या ठिकाणी पाहायला गेलं तर 2 धावा धावफलकावर 2च्या समीकरणाने धावफलक जाऊन पोहोचतोय 13 अंकावर. सोनूने चांगली सुरुवात केली होती, परंतु त्या ठिकाणी पाहायला गेलं तर 2 विमरचे चेंडू फेकी केले आणि गोलंदाजी मात्र गमावी लागली. या ठिकाणी गॅपवर चेंडू आहे, त्या ठिकाणी दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूला उचलफेक करेल त्या दरम्यान होते 2 धावा पूर्ण. 2च्या मदतीने धावफलकचा विचार केला ना तर धावफलक जाऊन पोहोचलं 15 अंकावर. हा चेंडू बॅटच्या रेटिंग पट्ट्यात आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चुकाव होणार नाहीये. फलंदाज तो बाद. क्रमांक लागतोय 3. बॅक
टू द आउट. योगेश. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोहित. 5 षटकांचा सामना आहे, परंतु या ठिकाणी पाहायला गेलं ना तर अतिशय शांत संयमाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. चला आपण ताकीदाचे फिडअप करायचं. फक्त सामन्यासाठी 25 मिनिटांचा कालावधी घ्यायचा आहे. गोलंदाज झालाय. गोलंदाज मार्ग आकाश. तिसरं षटक हाताळण्यासाठी आकाश. आणि या पुढील होणारा सामना सोनावळा विनायक बनाम माहुली 11 बोरीचुवाडी. दोन्ही संघ आला असतील ना तर आपण रिपोर्टिंग करायचंय. बघा सोनावळा संघ आलाय का? माहुली 11 बोरीचा संघ, बोरीवाडी संघ. या ठिकाणी भन्नाट वेग. पहिला चेंडू आलाय निहधाव. माहुली 11 बोरीचुवाडी संघाचा संघनायक आला असेल तर मित्रांनो आपण रिपोर्टिंग करा. हा चेंडू देखील आडवा झाडून फिरवलाय. हो या ठिकाणी बघा खेळाडू जर दुखापत झाला असेल ना तर आपण बघायचंय. पंच आपण देखील खेळाडूकडे लक्ष द्यायचं आहे. या चेंडूवर पाहायला गेला तर सिंगल होती. कंप्लीट सिंगलच्या मदतीने धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले 16 अंकावर. तिसरे षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज आहे आकाश. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर सिंगल. तिसऱ्या चेंडूपैकी करण्यासाठी सज्ज होत आहे आकाश. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल या जांभेली संघाकडनं, कारण तिन्ही गोलंदाज परंतु सोनूचा विचार केल्यानंतर अतिशय वेगवान गोलंदाज होता. त्यानंतर मात्र या गोलंदाजाला मात्र बाद करण्यात आलं. 2 विमर्शचे 9 चेंडूपैकी केले. गती खूप असल्यामुळे मात्र स्वतःचा वेग देखील सावरू शकत नाहीये. हा चेंडू देखील खेळून काढलाय. आउटफिल्ड फाईट. गॅप आहे मोठा. नाही धावांना तोटा. रन्स मिळतील या परिपूर्ण 4 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचलं 3 बाद 20 अंकावर. हे जे सोनवली संघ या ठिकाणी आला असेल तर आपण रिपोर्टिंग करा. सोनवली संघ. हा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आहे. चेंडू खूप भन्नाट वेगानं पाहायला मिळतो. गॅप मोठा. नाही धावांना तोटा. रन्स मिळतील 4 4च्या समीकरण धावफलक जाऊन पोहोचलं 24. या पुढील होणारा सामना सोनिवली विनायक बनाम माहुली 11 बोरीचुवाडी. दोन्ही संघाचे संघनायक आपण आला असाल तर आपण या. हा चेंडू देखील विरोधात. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चुका पाहायला मिळतात. चेंडू जाईल सीमारेषा पार. रन्स मिळतील 4 हा येतोय स्वर्गीय भास्कर इल्बान संघासाठी चौकार. धावफलक जाऊन पोहोचलं दादा 3 बाद 28 धावा. 3 षटक या ठिकाणी संपुष्टात आले. कंप्लीट झालेत. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था पुरवायची आहे. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जायचंय. बघा सोनिवली विनायक संघाचा संघनायक आणि माहुली 11 बोरीचुवाडी संघाचा संघनायक. मित्रांनो सोनिवली विनायक संघ आलाय का? माहुली 11 बोरीचुवाडी संघ.
दुसऱ्या संघाचं सांगली कोट्यातील 34 षटक आता यासाठी गोलंदाज झाला. गोलंदाज मार्कवर दुर्गेश खेळताना पहिलं षटक 8 धावांचं या गोलंदाजानं हाताळलं. तोच गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्कवर बन्नाट वेग. काय मोठी लहानपण कीर्ती महानिया दुर्गेशकडे आहे. पाहायला गेला तर पहिला चेंडू निर्धाव आला ना, त्यानंतर मात्र दोन्ही फलंदाज जवळ येतात. कान मंत्र देता येतं कोणता चेंडू कशा प्रकारे फेकेल आणि त्या चेंडूला मात्र कशा प्रकारे खेळून काढायचं हे देखील कान मंत्र देखील देताना दोन्ही खेळाडू आमने सामने होते. पुन्हा गोलंदाज सज्ज गोलंदाज मार्कवर दुर्गेश. हा चेंडू देखील पंचांना पाहावं लागेल. इट इज वाईट. खराब चेंडू. खराब चेंडू. एक अवांतर धाव मिळेल. धावफलकाचा विचार केला तर 29 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. हा चेंडू कार्पेटच्या साईडने खेळला गेला. एक धाव भन्नाट वेगाने पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो. काय या ठिकाणी दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी विकेट. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न आणि सेक्सीचा फूल. फलंदाज होतोय बाद. त्याचा क्रमांक लागेल 4. बॅक टू द आउट. दीपक नवीन फलंदाज संकेत मैदानाच्या आतमध्ये. भन्नाट वेग. ह्या चेंडूवर पाहायला गेलं तर सिंगल होती कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ना दादा. 32 अंकावर 32 धावा. सोनवे संघाचा संघनायक या ठिकाणी आमच्या सामन्यात जोडले गेलेत. माहुली 11 भोरीची बाडी संघाचा संघनायक आपण देखील आला असेल तर आपण देखील मुख्य व्यासपीठामध्ये येऊन आपण आयोजकांकडे मात्र रिपोर्टिंग करायचंय. हा बनाट वेग. निर्धाव चेंडू आलाय. हा चेंडू देखील चांगला होता. 33 धावा. अजून विचार केला तर एक चेंडू उर्वरित आहे. चांगले षटक हाताळले गेलं. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली ना या दुर्गेशच्या माध्यमातून. भन्नाट वेग. 34 षटक देखील संपलं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं 4 बाद 33 धावा. जितक्या लवकर आपण सामने संपू ना तेवढं चांगलं होईल. कारण मित्रांनो या ठिकाणी पाहायला गेलं थंडीचं वातावरण आहे. ज्या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला जी पाण्याची व्यवस्था केली जाते त्या साहेबांचं या ठिकाणी सरफराज शेख साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी जांभिवली बनाम
वरही संघ भास्कर इलेव्हन वरही संघाचा सामना चालू आहे. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला. धावफलक जाऊन पोहोचली 37 या अंकावर. हा चेंडू नो आहे. ओहो, या ठिकाणी हा चेंडूवर देखील विकेट गमावी लागली. 1+1 विकेट. धावफलक जाऊन पोहोचली 39 या अंकावर. चिल्लर नको नका. चला पंच आपण फिरअप करा. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय. गोलंदाज मार्कवर मोहन. या ठिकाणी नवीन गोलंदाज मोहन. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते या मोहनकडनं. भन्नाट वेग देखील पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आलाय. धावफलक स्थिर अंकावर 39 धाबा. या ठिकाणी पाहायला गेलं तर डेड बॉल. रनअप चुकला जातो या ठिकाणी गोलंदाज. या ठिकाणी बॅट इनसाइड एज. हार्वर्ड फुल फास्ट दरम्यानच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. 4 धावा मिळतील स्वर्गीय भास्कर इलेव्हन संघाला. वरई या संघाला मिळतील 4 धावा. 4 धावेने धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं 43. लॉस ऑफ द 4 विकेट. जर विचार केला तर 3 चेंडू उर्वरित आहेत या गोलंदाजाला. अजूनही मात्र 3 चेंडू. पन्नाट वेग. या ठिकाणी पाहायला गेला तर फलंदाज होतो बाद.
जे या ठिकाणी पाहायला गेला तर आमचे साथी समालोचक एक मानखिवली गावातील एक बुलंद आवाज आदरणीय राहुल चव्हाण साहेबांचं या ठिकाणी देखील आगमन होते. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनापूर्वक स्वागत. आमचं देखील लक्ष नव्हतं, आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली मुकलेश विभारे साहेबांनी की एक बदलापूर विभागातील एक मानखिवली गावातील एक बुलंद आवाज अर्थात राहुल चव्हाण या साहेबांचं या ठिकाणं शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने पुन्हा सहर्ष मनापूर्वक स्वागत. या ठिकाणी पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये काय घडतं, विकेट आणि विकेटचं पतन दाखा क्रमांक लागले 7 धावफलक जाऊन पोहोचले 5 षटकांच्या समाप्तीनंतर 7 बाद 45 धावा. चला या पुढे होणारा सामना सोनवली विनायक बनाम माहुली 11 बोरीची बाडी. चला दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी या. सोनवली विनायक संघाचे संघनायक आणि माहुली 11 बोरीची बाडी दे दादा हे आपल्याला संध्याकाळचे दौड्यात जायचं आहे. या ठिकाणी अखिल बुबेरे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते करूया आपण नाणेफेकीचा कौल. सोनेवली विनायक बनाम माहुली 11 बोरीची वाडी. चला सुभाष, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल ना. या ठिकाणी रामदास भाईकर ज्या साहेबांनी या स्पर्धेचं अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलं, त्या साहेबांचे देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांचे देखील या ठिकाणी स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनापूर्वक स्वागत. तसेच मी त्या साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते करूया ड्रॉस बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल. चला साहेब या आपण रामदास बाईकर साहेब आपण या ड्रॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते केला जाईल नाणेफेकीचा कौल. या ठिकाणी जायचंय कारण त्या ठिकाणी देखील ठीक 2 ते 2:30 वाजल्यापासून आता त्या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा या ठिकाणी चालू होतील यामध्ये मात्र शंका नाही आहे. कारण तुम्हाला देखील जावं लागेल आणि त्या ठिकाणी पाहायला गेलं तर मी देखील त्या ठिकाणी येईल यामध्ये मात्र शंका नाही आहे. जेवढं लवकर आपण सहकार्य कराल ना तेवढं या ठिकाणचे आपण लवकरात लवकर सामने उरकू आणि धुलेवाडी या ठिकाणी रवाना होऊ यामध्ये मात्र शंका नाही आहे. चला दोन्ही संघाचे संघनायक आले. मी विनंती करेन रामदास बाईकर साहेबांना जसं आपण या स्पर्धेचं या मैदानाचं जसं आपण डेकोरेशन केलं ना त्याच पद्धतीने आपण देखील टॉस बॉक्समध्ये यायचं आणि आपल्या शुभ हस्ते करूया आपण नाणेफेकींचा कौल. सोनेवली विनायक बनाम माहुली 11 बोरीची वाडी या दोन्ही संघाच्या दरम्यान नाणेफेकी केली जाते. आदरणीय रामदास बैकर यांच्या शुभ हस्ते सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आकाश आणि सोनू मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. या ठिकाणी नाणेफेकींचा कौल केला जातोय. सोनवली संघानं नाणेफेकी जिंकली. प्रथम शतरक्षण करण्याचा धाडस निर्णय आणि माहुली 11 बोरीची वाडी संघाला या ठिकाणी शतरक्षण क्षमासवी फलंदाजी करायची आहे. फर्स्ट बॅटिंग करायची आहे. तत्पूर्वी जाऊया मैदानाच्या आतमध्ये ज्या ठिकाणी दुसरा सामना आपल्या भेटीत चालाय. स्वर्गीय भास्कर 11 वरई बनाम जांभिवली आकात. प्रथम फलंदाजी केली स्वर्गीय भास्कर 11 संघानं तब्बल 30 चेंडूमध्ये 45 धाबा कुठल्याने येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 46 धाबा कुटायच्या आहेत जांभिवली आकात संघाला. तर 46 धाबांचा आव्हान समोर ठेवून मैदानात उतरलाय सलामीला आकाश, स्वतः संघाचा संघनायक आणि त्यांना साथीनं साथ देण्यासाठी उतरलाय. ऑन साईडला सोनू. खरं जर पाहायला गेलं ना तर सोनूकडे उंची कमी आहे परंतु मोठमोठाले फटके खेळण्याची ताकद मात्र या सोनूकडे आहे. स्ट्राईकवर आकाश, नॉन स्ट्राईकचा विचार केला तर सोनू. कारण सोनूचा विचार केला तर सोनू मी भरपूर सामन्यामध्ये त्यांची फलंदाजी पाहिली. षटकाराचा बादशाह मानला जातोय या सोनूला कारण मोठमोठाले फटके देखील या सोनूच्या बॅटमधून येताना मी बघितलेत.
चला 25 मिनिटांचा कालावधी आहे असतो आपल्याकडं. आपण देखील वेळेला महत्त्व द्यायचं आहे. सामना ऑन होतोय. पहिल्या चेंडूवर मात्र दमदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक होता, जेच करायचं होतं, चेंडू खाली जरूर यायचं होतं, झेलवा प्रयत्न करायचा होता, परंतु तसं काही घडलं नाही. या ठिकाणी पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवर सिंगल आली आणि सिंगलना धावफलक 1 अंकावर जाऊन पोहोचलं. सिंगलला संघाचं अकाउंट ओपन झालं, श्रीगणेश झाला आणि धावफलक 1 अंकावर नेऊन ठेवलं जांभिवली आकाश या संघानं. स्ट्राईकवर सोनू ज्याच्या नावाचा बोलबाला होतो तोच फलंदाज या मैदानाचा स्ट्राईकवर आहे, परंतु भन्नाट वेग गोलंदाजीचा विचार केला तर दीपकला देखील ठाऊक आहे. जर का सोनूच्या बॅटच्या रीडरमध्ये जर हा चेंडू पडला ना तर तो चेंडू मोठा फटका ठरेल, यामध्ये माझ्या शंका नाही. या फटका फसला गेलाय, सोनूवर रचलं गेलं जाळं, परंतु त्या ठिकाणी जाळं मात्र पाडलं जात आहे. सोप्पा झेल होता, कॅरी करायचा होता, मोठा फलंदाज होता आणि सोनू सारख्या फलंदाजाला मात्र झेल सोडणं खूप महाग ठरेल, यामध्ये मात्र शंका नाही आहे. संधी जरूर आली होती सोनूला तंबूचा रस्ता दाखवण्यासाठी, परंतु ती संधी मात्र घेता आली नाही आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर जीवदान मिळालं सोनूला. धावफलकचा विचार केला, धावफलक जाऊन पोहोचले, आता बिनबाद 3 अंकावर जाऊन पोहोचत आहे. स्ट्राईकवर पुन्हा सोनू नॉन स्ट्राईकचा विचार केला तर आकाश संघाचा संघनायक गोलंदाज दीपक गोलंदाज मार्कवर. हो या ठिकाणी जर पाहिलं गेलं ना, टप्पा पडल्यानंतर चेंडूने उचली घेतली आणि सरळ चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू निर्धाव आलाय. कुठंतरी दडपण निर्माण करून दिलंय या जांभिवली आकाश या संघाच्या वर. त्या ठिकाणी सोनूला देखील जकडून ठेवलं. रिवाज अटॅक, मी म्हटलं होतं सोनूकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. त्या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठा फटका पाहायला मिळाला. रिवाजच्या माध्यमातून दुधाल तलवार या ठिकाणी सक्सेस ठरली. चेंडूला फक्त ढकलून दिलं आणि तो चेंडू मात्र सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी ट्रॅव्हल झाला आणि धावफलक जाऊन पोहोचलं तर बिनबाद 7 अंकावर जाऊन पोहोचले. अजून विचार केला ना तर 39 धावा अजूनही जमा करायच्या आहेत. पुन्हा गोलंदाज सजीव गोलंदाज मार्कवर दीपक. हा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये, चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. या आहे सोनूची ओळख. चेंडू हवाई सफल F1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावफलक जाऊन पोहोचली आता बिनबाद 13 अंकावर. जेव्हा सोनू मैदानाच्या आतमध्ये जात होता त्यावेळेस मी सोनूचं विश्लेषण केलं होतं की सोनू दिसायला लहान आहे, उंची कमी आहे, परंतु सोनूकडे मोठाले फटके खेळण्याची क्षमता ताकद आहे, ती या ठिकाणी पाहायला मिळते. पहिले जे जरूर थर्डमॅनच्या दिशेने रिव्हर्स अटॅक केला होता त्यावर सक्सेसफुल ठरला, चौकार आला. त्यानंतर मोठा फटका हवाई सफल मनगटी टाकटीचा A1 क्वालिटीचा षटकार पाहायला मिळाला. पाहायला गेलं तर पहिले षटक झालं कंप्लीट. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 13 अंकावर. नवीन गोलंदाज आलाय, गोलंदाज मार्कर विश्वास. या विश्वासला जसं नाव विश्वास आहे ना त्याप्रमाणे सर्व खेळाडूंचा विश्वास मात्र या विश्वासाला दाखवावा लागेल. विश्वासवर विश्वास दिलाय, जबाबदारी दिली संघाच्या संघनायकांना. स्वर्गीय भास्कर इलेव्हन वरही संघाच्या संघनायकांना ती जबाबदारी, तो विश्वास या विश्वासला दाखवावा लागेल. 46 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये जरूर 13 धावा खर्च केल्या दीपकनं, कारण एक षटकार आणि चौकार ठोकला त्या सोनूनं. हो हा चेंडू देखील बॅटच्या रेडिंग पट्ट्यात, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चुका होणार नाहीये. मोठा फलंदाज होतो बाद सलामीचा आकाश. बॅक टू पवेलियन. या ठिकाणी पाहायला गेलं तर फलंदाज होतो बाद 13 अंकावर. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये, तो देखील सोनूच आलाय मैदानाच्या आतमध्ये. सोनू वाघे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय.
वाघेला देखील ठाऊक आहे की सोनूच्या बॅटमधून दोन मोठाले फटके आलेत. जितकं वेळ मात्र सोनू हा स्ट्राईकवर येईल ना तितक्या लवकर सामना फिनिश होईल. या ठिकाणी पुन्हा क्रॉस द लाईन खेळला गेलाय. गुटना डेक तमाचा डेक आउटफील्ड फास्ट चेंडू जाईल सीमारेच्या बाहेर. रन्स मिळतील चार. चार हा येतोय सोनूच्या बॅटमधून चौकार. धावफलक जाऊन पोहोचलं 18 अंकावर. चला फीडअप करा पंच आपण देखील ताकीद द्यायची आहे. प्रत्येक 25 मिनिटांमध्ये सामना कंप्लीट करायचा आहे. हो या ठिकाणी काय घडलं. सोनूला तंबूचा रस्ता मोठा फलंदाज होतोय बाद. एसटी का उद्ध्वस्त केल्या जात आहेत. फलंदाज होतोय बाद. बॅक टू द गाऊट सोनू. ज्या नामाचं वादळ निर्माण झालं होतं ते वादळाला मात्र शांत करण्याचं काम केलं गोलंदाज विश्वासनं नक्कीच पाहायला गेलं तर विश्वासनं मात्र विश्वास दाखवला. अरे मोठा खेळाडू होता. मोठमोठाले फटके येत होते. त्या सोनूला मात्र तंबूचा आसरा दाखवला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोहन. हो या ठिकाणी पाहायला गेला तर फसवा चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र वळण घेतलं आणि सरळ चेंडू सीमा रेषेच्या बाहेर धाडलं. 4 धावा येतील या चेंडूवर. पाहायला गेला तर दुसरे षटक देखील कंप्लीट झालं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं तर 2 बाद 22 या अंकावर जाऊन पोहोचलं. अजून विचार केला तर 18 चेंडूमध्ये तब्बल 24 धाब्यांची गरज आहे.
तर एक धाव मिळेल. एका धाब्यानं धावफलक पुढे जाताना पाहतो, पण धावफलकाचा विचार केला ना धावफलक जाऊन पोहोचलंय 25 अंकावर. अजूनही 21 धावांची गरज आहे विजयासाठी. या ठिकाणा डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, फलंदाज होईल बाद. बॅक टू द आउट. मोहन सोनो बॅक टू द ग्राउंड. सोनो फलंदाज हा देखील तंबूच्या रस्त्याला जातो आपण. नवीन फलंदाज देखील करण मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी काय घडलं जातं बघा मित्रांनो, मैदानाच्या आतमध्ये एश ठीक का उद्ध्वस्त केला जातात, फर्निचर बिघडलं जाते, फलंदाज होतो बाद. धक्का क्रमांक लागतोय 4. बॅक टू डगआउट करणला देखील तंबूचा रस्ता दाखवला. नवीन फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ओमकार अजून पाहायला गेलं तर शेवटचा चेंडू उर्वरित आहे. पहिल्या चेंडूवर 2 धाबा, त्यानंतर वाईट, त्यानंतर आउट, त्यानंतर 2 धाबा, त्यानंतर सिंगल, त्यानंतर आउट. तिसऱ्या षटकातील अजूनही एक चेंडू उर्वरित आहे. चला फिटअप घ्यायचंय, पण आपण देखील ताकीद द्यायचे. हा चेंडू देखील खेळून काढलाय. त्या ठिकाणी सिंगल होते. कंप्लीट सिंगलच्या मदतीने पाहायला गेला तर दुसरी धाव देखील चित्त्याच्या पैकानं होते पूर्ण. 2च्या समीकरणाने धाव फलक जाऊन पोहोचत 4 बाद 30 अंकावर. अजूनही 16 धावांची गरज. पाहता पाहता तिसरे षटक देखील झालं कंप्लीट. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक.
आपल्या मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला गेलं 3 षटक झाले कंप्लीट आणि धावफलकचा विचार केला तर 30 धावा झाल्या कंप्लीट. या ठिकाणी चेंडू जरूर हवेत होते त्यानंतर चेंडूला उचलफेक केली जाते त्या दरम्यान होत आहे 2 धावा कंप्लीट. अजूनही 11 चेंडू आणि तब्बल 14 धाब्यांची गरज आहे विजयासाठी. चला फीडअप घ्यायचा आहे पण आपण देखील ताकीद द्या कारण या सामन्याला खूप उशीर झाला. पाहायला गेलं तर 1:15 वाजलाय. पहिला सामना खूप लवकर संपुष्टात आला होता. खेळवला गेला होता 11ला पहिला सामना कंप्लीट झाला होता. पहिली धाव कार्पेटच्या साईडने चेंडू केला जातो. पहिली धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावीसाठी माणूस केला जाईल काय. हा चेंडू देखील चांगला आहे. नेट ऑफ चेंडू आलाय. उद्या आहे ना या ठिकाणी बॅटचे टॉपिक्स लागले होते परंतु या ठिकाणी आता सिलप मध्ये मात्र हा चेंडू अडवण्यात यश आला. सिंगल झाली कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने धावफलक देखील धावफलकावा लागला जातो दादा. 4 बाद 34 धावा. हो बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू जाल सीमारेषा बाहेर 6 अंकावर 6 धावेने धावफलक पाहायला गेलं तर धावफलक जाऊन पोहोचलो दादा 4 बाद 40 धावा. फक्त 6 धाब्यांची गरज आहे विजयासाठी. 7 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. हा चेंडू आलाय खराब. 7 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. हा चेंडू खेळून काढला कार्पेटच्या सहाय्याने सिंगलला पूर्ण दुसऱ्या धाबीसाठी प्रयत्न केला जाईल. नकार दिलाय. 6 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. धावफलक जाऊन पोहोचलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 42 धावा. 6 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज आहे. धाब्यांची गरज. शाईकवर मोहन रिबाजाईट आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. विजय संघ होतोय जांभेवले आकाश संघ. यापुढील होणारा सामना सोनवली विनायक न माहुली 11 संघ. ज्या संघाचे क्षेत्ररक्षक नाही ना चला तो संघ आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. विजय सामना